नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे अपघाताची, पाहूया सविस्तर. हदगाव तालुक्यातून जाणाऱ्या तुळजापूर नागपूर हायवेवरील बामणी फाटा ते शिबदरा दरम्यान क्रुझर व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात भोकर तालुक्यातील समदरवाडी येथील बहीण भाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. समदरवाडी येथील युवक खंडू मारुती डाके वय 23 वर्षीय हा आपल्या विवाहित बहीण अरुणा परमेश्वर वागतकर वय 23 वर्षीय राहणार वाळकेवाडी तालुका हिमायतनगर येथील बहिणीस 12 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील खरबी येथे सासूरवाडीला घेऊन गेला होता. दोघेही बहीण भाऊ रात्रभर खरबी येथे राहून 13 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या बहिणीस हिमायतनगर तालुक्यातील वाळकीवाडी येथे सोडवण्यासाठी जात असताना शिबदरा बामणी फाट्याजवळ मोटरसायकल व क्रुझर गाडीचे समोरासमोर जोराची धडक झाल्याने या धडकेत खंडू मारुती डाके राहणार समदरवाडी याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची विवाहित बहीण अरुणा परमेश्वर वागतकर राहणार वाळकेवाडी तालुका हिमायतनगर या महिलेस जब्बर दुखापत झाल्याने उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या नातलग भारतबाई रामदास गोरे वय 40 वर्षीय यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात पाठवले आहे. मैत बहीण अरुण वागतकर या महिलेस 2 मुले 1 मुलगी असून भाऊ खंडू यास 2 वर्षाची चिमुकली मुलगी आहे. पवित्र सण समजल्या जाणाऱ्या रक्षाबंधनच्या सणाच्या तोंडावरच बहीण भावाचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, हदगाव, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.